ओ भले पग पग पे रोता है, भूखा है, भले पग पग पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोता है, सारी दुनिया ने देखा है। एकाच भारताला नाही ना, सगळ्या जगात माहित आहे की भारतीय संविधान बोललं गेलं म्हणून भले पग पग पे रोता है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोता है, सारी दुनिया ने देखा है। लेकिन फिर भी संविधान कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोता है, सारी दुनिया ने देखा है। सभी लोग दोनों हाथ ऊपर करेंगे, दोनों हाथ ऊपर। जो ओरिजिनल बाबा साहेबांची औलाद असेल तो दोन्ही हात वरती करेल। ताली के साथ जो हात वरती करणार नाही मी असं समजेल की आसाराम बाबूची औलाद आहे। हात वरती पाहिजे सर्वांचे हात, ताली के साथ। एक लाईन मी म्हणतो, एक लाईन तुम्हाला म्हणायचे। अरे फिर भी संविधान, अरे बापरे, बाबासाहेबांचं नाव घेण्याची शरम नाही पाहिजे, ताकद पाहिजे। लाडक्या बहिणी 1500 तर तुम्ही घेऊन बसून टाकला पुरा। एकदम हात वरतो सर्वांचे। अरे फिर भी संविधान लिखा है, कामगार शिवा बोल आपण रात्रभर वाजवणार तुले सॉन्ग। अरे फिर भी संविधान, क्या बात है, टाळ्या वाजवा महिलांसाठी, पुरुष। अरे फिर भी संविधान है, दम है, लेकिन खरं जर बोललो तो सगळ्या मायले राग येते सर कि छूट की आड़ में परदेसी यहाँ घाटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है, बदनामी आग में जलना पड़ता है। मनोज राजा बाबा साहब आम्बेडकर बताना आसान नहीं, यहाँ गैरों से ज्यादा अपनों से रहना पड़ता है। जातीवाद वसा फैलला पाहिजे। तो आमच्या जातीचा, तो मराठा, तो ओबीसी, तो महा, तो आमचा, तो ठोगा, फक्त प्रत्येक व्यक्ती
लागलेला आहे. तो जातीचा चष्मा कुणी काढण्याचं नावच घेऊन नाही राहिलं. जसा बाईच्या डोळ्यावर आज चष्मा लागला होता, ब्लॅक अँड व्हाईट. एवढा आधार असला तरी ब्लॅक चष्मा व्हाईट पाहिजे होती. काही हरकत नाही, चष्मा लागलेला आहे. सर, या भारतात आपण घरची टीव्ही जर ओपन केली तर आपल्याला टीव्हीवर फक्त एक वातावरण बघायला मिळते. टीव्ही जर ओपन जर केली ना आपण एक फक्त दिसते आपल्याला, काय? हिंदू मुस्लिम. ना शिक्षणाचा मुद्दा दिसत, ना बेरोजगारीचा मुद्दा दिसत, ना महागाईचा मुद्दा दिसत. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. आपल्या बहुजन समाजाचे लेकर जर ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जर भजे पकोडे तळत असते तर त्या शिक्षणाला अर्थच काय राहिलेला आहे? एक भरती काढून नाही राहिली यार. बरं, भरत्या काढतात, राखीव जागा जर असल्या तर पहिलेच गड्ड्या पाणी घेऊन पहिलेच पॅक करून टाकतात. मग मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागते तर पहिलेच पॅक झालं नाही ते सर्व. असा घापला या देशामध्ये चालू आहे. म्हणून जातीचं राजकारण फार जोराच्या भारतामध्ये चालू आहे. हिंदू आणि मुस्लिम, ना बेरोजगारी इतकी वाढली की चरण पकडत आहे. ना हिंदू खतरे में है, ना मुस्लिम खतरे में है. खतरे में है तो क्या है? देश का संविधान खतरे में है. आणि आपल्या समाजाला आवड फक्त निस्ते चेंगडी गाण्याची लागलेली आहे. वैचारिक गाणे कुणीच ऐकून राहिला म्हणून तर हे धोक्यात येऊ राहिलं सगळं. आपण वैचारिक गाणे जर ऐकण्याची जर क्षमता ठेवते तर आपली पिढी काय घडणार आहे? आपली पिढी तर निश्चित दारू घेणार आहे. बस याची पोरगी तो घेऊन पळाला आणि त्याच्या पोरीसोबत तो पळाला, असेच लफडे होणार. कारण आपण शिक्षणाला महत्व देत नाही ना, आपण महत्व देतो फक्त काका खाट डालेंगे मार डालेंगे. कार्यक्रम लवकर, याला महत्व नाही. प्रबोधन महत्वाचं आहे. आपल्या समाजाला चांगले गाणे ऐकण्याची सवय लावली पाहिजे. म्हणून आता माझ्या पार्टीत हिंदू आणि मुसलमानी आहे. तो मुसलमान आहे टोपीवाला साहेबाज भाई, ये मुस्लिम है साहिबाज अली, और वो पैड वाला है सचिन नंदर ओबीसी मराठा. उसके लिए दोनों के लिए जोरदार ताली बजा दो. आज ते गॅप सर्टिफिकेट न बसले, यायचं कधीच भांडण झालं नाही. पण बाईन मी एकच समाजाची, यायचं कधीच भांडण झालं नाही. हे लगायचे तोते आपल्याला सांगतात हिंदू मुस्लिम, कारण की यांना राजकारणाची पोळी भाजण्याचं काम फक्त तेवढं उरलेलं आहे. क्योंकि केवळ मुस्लिम दोस्त दोस्ती में उभरता है भाई, वो मुस्लिम दोस्त दोस्ती में उभरता है और मोहब्बत के आईने में संवरता है. ये बाबा साहब आंबेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है. जय भीम आंधी तूफान में वो जलजला भी थमता है और बुलंदी रखने वाला आसमां भी झूमता है. मनोज राजा या इंसान है, वो सूरज भी मेरे बाबा साहब से कदम चूमता है. त्या काळी कोणती होती? कुत्रे, मांजरा, डुकर, ढमट, टुराट्या, पराट्या, हे आमची इस्टेट. आणि आज आमची इस्टेट टाय, कोट, सोनं नाणं, आयफोन, 2-2 फोन, चेना, हे आमची इस्टेट. फॉर्च्युनर, मोठे मोठे 4-4, 5-5 मजली बिल्डिंग, हे आमची इस्टेट. बँक बॅलन्स, त्यावेळेस आमचं बँक बॅलन्स कोणतं होतं? कुत्रे, मांजरा, डुकर,
मशीन होते त्या मशीवाला तर आताच खात्याच्या काळात सुटी आहे नुसते डुकरून कुत्री आमची स्टोर होती म्हणून तर म्हणतोय भीमजी ने जिंदगी में ऐसा काम कर डाला कैसा अब देखते रह गए ये सारे देखने वाले पानी पीने से रोका है महाळला पाणीचा सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेबांना रोखलं जाईल पानी पीने से रोका है कभी प्यासा है भूखा है स्कूल आने से रोका है सारी दुनिया में देता है और फिर भी संविधान ताली बजे दो मनोज साहब के लिए क्या बात है वो लिखते हैं जमीन बंजर थी अर्धा घंटा की वाट वाली जमीन बंजर थी भीम जी ने बोला 1500 रुपये किती महिलांच्या खात्यात जमा झाले तर हात वरती करा इमानदारीने झाले ना काही हरकत नाही ते तो काय त्याचा पैसा थोडी आपला टॅक्स आहे एकूण देतात आणि एकूण घेतात जनतेला गुमराह करण्याचं काम चालू आहे ना पण ज्या दिवशी 1500 तुमच्या खात्यात जमा झाले काही एखादा काही प्लॉट लाखनीले काही घेतला काही काहीच नाही कमाल पण तुमच्या खात्यात ज्या दिवशी 1500 जमा झाले ना मावशी मी कुठल्या पार्टीचा कुठल्या पक्षाचा विरोधक नाही पण मला भारतीय संविधान बोलण्याचा अधिकार देते म्हणून मी बोलतो कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो शिकला तो टिकला नाहीतर मग पैशाचा म्हणून शिक्षण नाही महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणतात तुम्ही एक घरी कमी खा मार्केटमध्ये गेल्यानंतर एक ड्रेस कमी आणा पण तुमच्या लेकरासाठी मावल्यामुळे एक पुस्तक घेऊन या जिजाईचं पुस्तकानं सावित्रीचं पुस्तकानं रमाईचं पुस्तकानं बाबासाहेबाचं पुस्तकानं कारण की ते पुस्तक माणसाला बुद्धिवान अरे क्या बात है मंचली वा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी माझे काका मंचला काका डॉक्टर मंचला साहेब जोरदार टाळ्यावरून स्वागत करा सरांचं काका म्हणतो मी हा शिक्षण बाबासाहेब म्हणतात अबे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो थोडा भाषण करेल तो बाबासाहेबा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते बाई वाघासारखी गुरगुरते त्यासाठी तुला अधिकार देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पारित झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणजे बाबासाहेबांची विचारधारा किती मोठी असेल मंत्रीपद साधा आज ग्रामपंचायतचा सदस्य आहे या शिवाभाऊ ग्रामपंचायतचा सदस्य असून तर ती राजीनामा नाही देऊ राहिला बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला किती मोठी गोष्ट आहे म्हणून तर मावल्यांनो तुमच्या खात्यात 1500 जमा झाले ज्या दिवशी 1500 तुमच्या खात्यात जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तेलाचे भाव दळाल वाढले 1200 रुपयाचा तेलाचा पिपा कितीचा झाला 2500 रुपयाचा झाला गेला लाडकी म्हणून तर म्हणतोय तुम्हाला जेवढं काही दिलं हे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बाबासाहेबांच्या त्यागामुळे मिळालेलं आहे तरी लोक बोला करतात क्योंकि गुरु ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है भाई अपने दिल में सिर्फ मलाल पार रखा है अबे हमसे 4 लोगों का घर नहीं
लेकिन एक संविधान ने पूरे भारत को समा रखा है। भाई इसको रिकॉर्ड कर लो। आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, अबे फौज तो तेरी सारी है। क्या बात है मंजुला। आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, अबे फौज तो तेरी सारी है, लेकिन 75 साल पहले लिखा हुआ संविधान आप भी सबसे भारी है। आपण तो 14 एप्रिलची वर्गणी द्यासाठी कुचकुच करतो, पण बाबासाहेबांना फुकट देऊन टाकलं एवढं मोठं. 14 एप्रिलची वर्गणी कमी झाली म्हणून या पोराला तिकीट शो ठेवा लागला, कारण की त्याच्यापर्यंत वर्गणी जमाना झाली एवढी. जोरदार टाळ्या वाजवा तरुण मुलांसाठी. कार्यक्रम तर घेतला बिचारे, तिकीट शो घेतला. काय तिकीट होती? किती? 100. बाईने फाडली. अरे मग एंट्री कशी काय दिली का बाई? डॉक्टर साहेबांच्या अच्छा, डॉक्टर साहेबांकडे काय हरकत नाही. फाडली नाही का तिकीट? नंतर फाडून घ्यायचा. कार्यक्रम झाल्यानंतर दोघे जुळून 100 आहे ना. आता व्याज द्यायला किती? काही हरकत नाही. क्योंकि पण साहेब नाही ना बाई के कोई चिखर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई स्कूल में सबक सीखकर चला गया. ये हमारे मुस्लिम समाज के शायर फुर्सत में से आबिद साहब लिखते हैं. मुस्लिम आदमी बाबा साहब की शान में लिखता है कि कोई चिखर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई स्कूल में सबक सीखकर चला गया, लेकिन ये अछूता बच्चा स्कूल के बाहर रहा, अबे पूरे भारत की तकदीर लिखकर चला गया. बहुत दिया बाबा साहब ने. संविधान लोकांपर्यंत पोहोचू क्यों नाही देण्याचं काम नाही करू राहिले मनोवादी वृत्तीचे लोक. निष्ठे गुमराह करू राहिले. आता ते काय त्याचं नाव, ते महाराज धीरेंद्र शास्त्री, त्यांनी स्टेटमेंट दिलं साहेब की म्हणे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस थकले म्हणे त्यांनी त्यांची पगडी त्यांनी त्यांचा पेटामध्ये खाली ठेवला, आणि त्यांचे गुरु कोण? रामदास स्वामी सांगितलं. अरे पण रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंधच नाही काही. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात रामदास स्वामी गेले ना, तर त्यांनी 3 दिवस वाट बघितली. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटलेच नाही. पत्र पाठवलं त्यांनी की महाराज आम्ही तुमच्या परिसरामध्ये आलो, थोडी आमची भेट तरी घ्या. पण शिवाजी महाराज म्हणतात की आमच्या ह्या रयतेच्या दरबारामध्ये जातीवादी वृत्तीच्या लोकांना स्थान नाही. मी आताच्या भाषेत तुम्हाला सांगू राहिलो. म्हणून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? असं आहे. 1500 मुळे असे पुढे भ्रष्ट झाले. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज. कारण की तलवारी बहुजनांच्या लेकरांपर्यंत महापुरुष पोहोचून दिले नाही, त्यांची विचारधारा पोहोचून दिली नाही. एवढं मोठी माहिती हे मावरते. दोघी बहिणी आहे का तुम्ही? दोघी सगळ्या बहिणी आहे. व्हेरी गुड. काय नाव तुझं? आयन सरनिम्मा गोंडाने. या मुलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुझं नाव बेटा? सायरा. सारा. या दोघी मुलीसाठी टाळ्या वाजवून स्वागत केलं. भले 2 पुरी आहे. पोरगा असता तर तुला सून केलं असतं. लय सुंदर आहे. मुली 2 पुरी आहे. बहिणी 2 पुरीच आहे. सेम क्वालिटी आहे. दोन इकडे
माहित अशी इनबाई होय ते तिकीट नक्की फाडून घ्यायला पाहिजे आदरणीय भारतजी बनसोड साहेब केस लवाळा यांच्या वतीने 100 रुपयांनी भेटेल जोरदार ताल्यावरून स्वागत करत आमचं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही के शिवाजी महाराज के शान में जय भी वालों का हर एक बंदा रखता है ना? शिवाजी महाराज के शान में जय भी वालों का हर एक बंदा रखा है, लेकिन शिवाजी महाराज के नाम का लगाकर इन मनोवादियों ने सिर्फ धंधा रखा है। अभी ये जो लगे हैं पत्थरों के पीछे सागर, सिर्फ जय भीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है। तलवारी वाटप बहुजनाच्या लेकरांना तलवारी वाटण्याचं काम चालू आहे. म्हणजे तुमच्या लेकरांचं शिक्षण बंद, सगळंच बंद, नोकऱ्या पाणी बंद. मग तुमच्या लेकराचा इस्तेमाल फक्त मोर्चामध्ये करण्यापुरता करत आहेत. तलवारी घ्या, याले कापा त्याले कापा, तो मुस्लिम त्याला दुश्मन, तो अमका त्याला दुश्मन. अबे पण शिवाजी महाराजांनी विरोध केला काय कोणाचा? शिवाजी महाराज तर ऐतिहासिक राजे होते. शिवाजी महाराजांनी मुस्लिम लोकांचा विरोधच केला नाही. शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिम लोकांसाठी मस्जिद बांधून दिली आणि हिंदू लोकांसाठी मंदिर बांधून दिलं. 30 भावडी गाड्यांपैकी 10 भावडी गाडी मुस्लिम शिवाजी महाराजांचे होते. शिवाजी महाराज मुस्लिमांची विरोधक होते. हे झाले हरामखोर आपल्याला सांगतात फक्त राजकारणाची पोळी भाजण्यासाठी. म्हणून आपल्या लेकरांना शिक्षण द्या. मग असं जर मी म्हटलं राजकारणी लोक फक्त आपल्याला सांगतात हिंदू घातरे में, मग मोर्चेत त्याला एखादा पोरगाही पाठवलं, त्याली बायको पाठव, त्याली पोरगी पाठव. खाऊन लेकरं नाही, आपली लेकरं मोर्चात, यायची लेकरं विदेशात शिक्षणासाठी विमानानं, आपले लेकरं मोर्चात. मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत, मी कुठल्या नेत्याचं नाव नाही घेत, पण तुम्ही समजदार लोक, बुद्धिमान लोक, सांगणं माझं काम आहे. म्हणून तर म्हणतोय जे तलवार वाटतात या भारताला गरज कशाची आहे, या भारताला आवश्यकता कायची आहे? केले परंपरेने अंगुलीमाल जाना, अरे केले परंपरेने अंगुलीमाल जाना, बुद्धा समान त्यानं प्रज्ञानवाद व्हावा, आतंक दहशतेचा इथे न जन्म व्हावा, म्हणून समानतेचे फरमान वाट व्हावा. मी एकदाची आहे माझ्याने काय होईल, पण मेल तरुणाला अरमान वाट व्हावा. विश्वास व्यापणारी चालण्या अंधश्रद्धा, डोलस्तेडी घडविण्या विज्ञान वाट व्हावा. तलवारी वाटतो का जीवदान वाट व्हावा. तलवारी वाटतो का जीवदान वाट व्हावा. मग काय वाट अबे उद्याच्या भारताला संविधान वाट व्हावा. या देशाला क्रांतीची गरज नाही बा, या भारताला खरी बुद्धाची गरज आहे. मग बुद्ध काय दुसऱ्या देशातला होय काय? बुद्ध याच भारतातला. बाबासाहेबांनी बुडालेला धम्म पुनर्जीवित 14 ऑक्टोबर 1956 ला गेला कि उम्र के हर पड़ाव में बुद्ध देता है, प्रणय तैरती नाव में बुद्ध देता है. कल एक बूढ़ा कह रहा था दीक्षा भूमि पे, अबे मैंने बुद्ध तो नहीं लेकिन भीमराव में बुद्ध देखा है.
जय भीम काका. काय नाव काका अध्यक्ष साहेब रामदासजी गडम साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेटेल. धन्यवाद. रामटिके रामदासजी साहेब धन्यवाद साहेब. पानी पीने से रोता है कभी प्यासा है भूखा है स्कूल आने से रोता है सारी दुनिया ने देखा है फिर भी संविधान लिखा है फिर भी संविधान वो ज़माना याद आता है मनोज राजा वो ज़माना याद आता है अछूत जातियों का जीना याद आता है दूर से डालते थे पानी इस हाथों पर है ना 56 साल दूर से कारण की गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. कमी लोक आहे पण लय हुशार समजदार लोक आहेत. जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही तुमच्यासाठी. दूर से डालते थे पानी इस हाथों पर लेकिन बदनेरा में चौक में आज वो पानी पीना याद हमें आता है. कभी भूखा है प्यासा है निशाबाई को रोता है सारी